सहसा कुठल्याही मंदिरात जायचं म्हटलं की पायऱ्या चढाव्या लागतात, पण हे देहरादूनचं असं मंदिर आहे जिथे पायऱ्या उतरून दर्शन घ्यावं लागतं। तर यावेळेस पहिल्यांदाच आम्हाला रांगेत लागावे लागले होते, कारण खूप जास्त गर्दी होती। जाऊबासरे आले होते, तर त्यांना देखील हे मंदिर बघायचं होतं, तर आम्ही सगळेजण दर्शनासाठी आलो होतो। तर गेल्या पावसाळ्यात हे मंदिर पूर्णपणे वाहून गेलं होतं। तुम्ही जी हनुमानाची मूर्ती बघितली ना, तिथपर्यंत पाणी पोहोचलेलं होतं, कारण या मंदिराच्या आत एक मोठी नदी वाहते। आता भरपूरसं नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे। बाजूच्या मंदिरात जायसाठी पूल देखील होतं, तर ते देखील वाहून गेलं। तर या मंदिराचं नाव आहे टपकेश्वर महादेव। तर महादेवाच्या पिंडीवर वर्षभर पाणी टपटप वाहत असते, त्यामुळे या मंदिराचं नाव टपकेश्वर महादेव दिलेलं आहे। आणि हे असं मंदिर आहे ज्यामध्ये प्रत्येक देवाचं दर्शन तुम्हाला घडेल। एवढं सुंदर असं मंदिर आहे आणि एकदम नॅचरल वाइब्स इथे येते। इथे छोटीशी वैष्णव मातेची गुफा देखील दिलेली आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते। त्याचबरोबर भरपूरसे छोटे-छोटे मंदिर देखील बनले आहे, जिथे तुम्ही प्रत्येक देवाचे दर्शन घेऊ शकता। इथे नरसिंह महाराजांचं देखील मंदिर आहे, संतोषी मातेचं मंदिर आहे। म्हणजेच या एका मंदिरात आला ना, तर तुम्हाला सगळ्या देवाचे दर्शन घडेल, एवढं सुंदर असं मंदिर आहे। तर फ्रेंड्स, उत्तराखंड कधी फिरायला आला तर या मंदिराला नक्की भेट द्या। चला, तर व्हिडिओ इथेच एंड करते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय।